तृप्ताबाला बंगल्यातून असंख्य आधार कार्ड्स आणि पॅन कार्ड्स जप्त करण्यात आली आहेत। हा बंगला आहे भोंदूबाबा अशोक खरातचा। खरातच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी करण्यात आली। बनावट बँक खाती उघडण्यासाठी कागदपत्रांचा वापर केल्याचाही संशय बळावलाय। प्राथमिक तपासात 132 बनावट खाती उघडल्याचं समोर आलंय। अहिल्यानगर, नाशिक, पुणे इथल्या आणखी खात्यांचा संशय व्यक्त केला जातोय। अनेक खात्यांना खरातचाच मोबाईल नंबर लिंक होता। पतसंस्थांमध्ये खात्यांमध्ये स्वतःला नॉमिनी लावून त्यांना आर्थिक जाळं उभारलं होतं। टार्गेट करून फसवणूक केल्याचाही अंदाज आहे। तर लैंगिक शोषण प्रकरणातील पीडितेच्या जबाबातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। तृप्ताबाला हा जो अशोक खरातचा बंगला आहे, या अशोक खरातच्या बंगल्यातून असंख्य आधार कार्ड्स आणि पॅन कार्ड्स जप्त झालेली आहेत। खरातच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकला गेला आणि या छापेमारीतून ही माहिती समोर आली आहे। बनावट बँक खाती उघडण्यासाठी कागदपत्रांचा वापर केल्याचाही संशय आहे। प्राथमिक तपासात 132 बनावट खाती उघडल्याचंही समोर आलंय। अहिल्यानगर असू दे, नाशिक असू दे, पुणे इथे असू दे, इथे देखील आणखी खात्यांचा संशय आहे। तर अनेक खात्यांना खरातनं आपल्या स्वतःचाच मोबाईल नंबर लिंक केला होता। पतसंस्थांमध्ये खात्यांमध्ये स्वतःला नॉमिनी लावून त्यांना आर्थिक जाळं उभं केलं। टार्गेट करून फसवणूक केल्याचाही अंदाज आहे। तर लैंगिक शोषण प्रकरणातील पीडितेनं जो जबाब दिला, त्या जबाबातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। अशोक खरात याचा बंगला, या बंगल्यावर आणि घरावर तसंच कार्यालयावर जेव्हा छापेमारी केली गेली त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलाय। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, कस्तुरी, खरं तर एसआयटीच्या माध्यमातून ज्या वेळेला तपास केला जात होता त्याच वेळेला अशोक खरात याचं फार्म हाऊस असेल, त्याशिवाय त्याचं नाशिकमधील कर्मयोगी परिसरातलं घर असेल, अन्य ठिकाणी जी छापेमारी केली त्या छापेमारीमध्ये मोठ्या प्रमाणात आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्यानं त्याच्या कस्टडीमध्ये ठेवल्याचं उघडकीस आलेलं आहे। यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे त्याच्याकडे येणारे जे ग्राहक होते त्या ग्राहकांचे तो आधार कार्ड, पॅन कार्ड देखील घेत होता आणि तीच आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन तो अनेक ठिकाणी खाते उघडत होता। स्वतःचा मोबाईल नंबर जो होता तो त्यासाठीचा लिंक करत होता। अशा स्वरूपाची जी माहिती आहे ती आता यासाठीच्या तपासात समोर आलेली आहे। दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे सगळ्याच अकाउंटला अशोक खरात हाच एकमेव नॉमिनी असल्याचं देखील त्या सगळ्या तपासामध्ये समोर आलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणजे शिर्डीमध्ये जो गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर देखील अशीच धक्कादायक बाब समोर आलेली होती। त्यामुळे आता तपास अधिक वेगानं होत असल्यानं येत्या काळामध्ये मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे। कस्तुरी, नक्कीच धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। हे प्रकरण आता दिवसेंदिवस गंभीर होत चाललंय। त्याचे जे भक्त आहेत, त्याच्याकडे जे येत होते माणसं, त्यांचेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड हा मागून घ्यायचा आणि त्यावर स्वतःला नॉमिनी ठेवायचा, हे देखील आता तपासातून समोर आलंय। चमत्कार नव्हे तर हात चलाखीनं खरातनं महिलांचं शोषण केल्याची माहिती मिळाली आहे। एसआयटीच्या चौकशीत भोंदू खरातनं असा धक्कादायक कबुली जबाब दिलेला आहे। हात चलाखीनंच महिलांना धमकावल्याचीही खरातनं कबुली दिली आहे। दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए असं खरातनं म्हटलंय। अशी डायलॉग बाजी देखील त्यानं केली आहे। ज्या गोष्टींना लोक चमत्कार आणि वशीकरण समजतात ती हात चलाखी असल्याचं खरातनं मान्य केलंय। महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला त्यानं विज्ञानाचंही नाव दिलंय। काळ्या कारनाम्यात खरातला अन्य कोणाची मदत होती का याचाही तपास सध्या केला जातोय। भोंदू खरातच्या मुलीची आज एसआयटी चौकशी होणार आहे। खरातची मुलगी तृप्ताबाला हिची चौकशी होणार आहे। मुलगी तृप्ताबालाच्या नावावर अशोक खरातनं कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्या आहेत। खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी तृप्ताबाला ही त्याची मुलगी, तिची आज चौकशी होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। लवकरच दुसऱ्या मुलीचीही चौकशी केली जाणार असल्याचीही माहिती मिळतेय।